देवाचो नवो करार। एक दूतने मरियम नावची कुंवारी दे आखी काय तू देवाचे पोसादे जलम ओपीस ताचेन ती अजून कुंवारी आसी तेहे एक पोसादे जलम ओपी ने तेहे ताचो नाव इसू ठेवी। ये साठी इसू माणूस ने देव दोन्ही आहे। इसूने हजड घना चमत्कार करी ते साबित करत आहात काय तो देव आहे। तो पाण्यावर चालीन तोफान दे शांत करी घने बीमारां दे बेस करी भूता दे काढी मरना दे जीवतो करी ने 5 भाकर ने 2 बारीक मासलां दे 5000 लोकांसाठी पुरं पडे तसे खानामा बदलू मेली। इसू एक महान मास्तर पण आसी ने तो अधिकार हारी बोलत आसी कसा काय तो देवाचो पोसो आसी। तेहे शिकवी काय तुम्ही दुसऱ्या लोकांदे असे रीते प्रेम करा जसं तुम्ही पोतेवर प्रेम करत आहात झा। तेहे आपणांदे शिकवी काय तुमदे आखी वस्तू ने संपत्ती करता घनो प्रेम देवावर राखवो पडे। इसू ने आखी काय देवाचो राज्य ये जुगाचे आखे वस्तू करता पण हजड किमती आहे। देवाचे राज्यમાં રહો तो कोणी पण माणसासाठी आखा करता महत्वाची गोट आहे। देवाचे राज्यમાં श्रीरामदेसाठी तुमदे तुमचे पापासी तारण मिळवणं जरुरी आहे। इसूने आखी काय कलेखांड लोक तादे स्वीकारहित ने तारण मिळवित पण कलेखांड लोक असो करीत नहा। ताहे आखी काय कलेखांड लोक बेस माटी जसे रहत आहात ताहे इसूची सुवार्ता घेऊन तारण मिळवी ने दुसरे लोक वाटेची कठण माटी जसे आहात जथे देवाचे वचनचे बीज शिरात नहा ने काय फळ उपज करू शकत नहा। असे लोक इसूचे संदेशाचा नकार करत आहात ने देवाचे राज्यમાં शिरात नहा। इसूने शिकवी काय देव पापियांदे हजड प्रेम करत आहे तो तांदे माफ करो मागत आहे ने पोताचे पोसे बनावो मागत आहे। इसूने हमदे यो पण आखी काय देव पाप दे नकारत आहे जै आदम ने हवा ने पाप करी तै ताची असर ताचे आखे पोसांदे होण। ताचो रिझल्ट यो आसी काय जुगाचे आखे माणूस पाप करत आहात ने देवासी दूर आहात ते साठी आखे माणूस देवाचे दुश्मन बने। पण देवाने जुगामा आखे माणसावर अलो प्रेम करी काय तेहे पोताचो एकचो एक पोसादे दिन काय जो कोणी त्यावर विश्वास करत आहे तांदय पापाचो दंड नहा मिळे पण तो देवाचे हारी कायम रहेत। पोताचे पापचे कारणे तुम्ही गुन्हामा हाय झा ने मरणचे लायक आहाय झा। देव तुमवर खतवामा पडे पण तेहे पोताचो घुस्सो तुमचे बदले इसूवर काढे जय इसू खुरुस खांबावर मरीन तै तेहे आपणाची सजा भोगवी। इसूने काही पण काय पाप करी नहा पण तेहे सजा भोगवी ने मरण पसंत करी। तेहे बलिदानचे रूपमा आपणाचे ने जगतचे आखासाठी पोताची जात दय अर्पण करी। कसा काय इसूने पोताचे बलिदान ओपी ताचे देव कचे पण पाप माफ करू सकत आहे। अलो हुदी काय भयंकर पापा दे पण बेस काम तुमदे बचावू ना सकत कचो असो काम ना जो तुम्ही देवाहारी संबंध राखोसाठी करू सका। खाली इसूच तुमचे पापा दे माफ करू सके। तुमदे विश्वास करवो पडे काय इसू देवाचो पोसो आहे जो तुमचे जग्यावर क्रूसवर बलिदान होन ने ते मंगे देवाने तादे अजून मरणामासी जीवतो करी। जो कोणी इसूवर विश्वास करेद ने भगवान तरीके तादे स्वीकारेद तै देव तादे तारण देत पण जो कोणी विश्वास नहा करे असे कोणी माणसा दे तो बचावत नहा। ही गोट महत्वाची नहा काय तुम्ही अमीर काय गरीब गोहलो काय बायल डवर काय जुवान काय मंगे कच्चे रहवावाळे आहे झा। देव तुमदे प्रेम करत आहे ने विचारत आहे काय तुम्ही इसूवर विश्वास करा काय तो तुमचे हारी एक पासचो संबंध राखू सके। येसू तुमदे तावर विश्वास करो ने बाप्तिस्मा देवंदेसाठी साधत आहे काय तुम्ही यो विश्वास करत आहे झा काय इसूज मसीह आहे ने देवाचो एक पोसो आहे। काय तुम्ही विश्वास करत आहे झा काय तुम्ही पापी आहे झा ने देवाचे सजाचे लायक आहे झा। काय तुम्ही विश्वास करत आहे झा काय इसू तुमचे पाप घेवण्यासाठी खुरुस खांबावर मरीन अलेन तुम्ही इसूवर ने तेहे जा काय आपणासाठी करी तावर विश्वास करत होवे तै तुम्ही एक ख्रिस्ती आहे झा। देवाने तुमदे भूताचे राज्याचे अधिकारसी बाहेर काढी ने तुमदे देवाने उजेडचे राज्यमा राखनो आहे। देवाने तुमचे जुने काम करोची पापची रिद्दे घेऊन तुमदे काम करो नवे न्यायी वाट ओपी आहात। जो तुम्ही एक ख्रिस्ती होवे ते ज्या काय इसूने करी ताचेसाठी देवाने तुमचे पाप माफ करून दिन आहे। आता देव तुमदे दुश्मन नहा पण पाके दोस्तार मानत आहे। जो तुम्ही देवचे दोस्तार होवे ने प्रभू येसूचे सेवक होवे ते इसू जो शिकवैद तुमदे ताचो पालन करवो पडे। जो तुम्ही ख्रिस्त होवे तरी पण पापाच्या परीक्षणमा इझा पण देव विश्वास योग्य आहे ने तो आखत आहे काय जो तुम्ही तुमचे पाप दे मानू दिया ते तो तुमदे माफ करेल। तो पापाचे विरुद्ध लढाई करोसाठी तुमदे शक्ती ओपैद। देव आखत आहे काय तुम्ही दुसरे ख्रिस्ती हासी मिळून प्रार्थना करा ताचो वचन वाचा ने ताची आराधना करा
ने जो आपणासाठी तेह करनो आहे तो दुसऱ्यांदे साक्षी ओपा. ही आखी गोट देवाच्या हारी एक पाको संबंध राखो तुमची मदत करत आहे.